दिनांक 24/7/2025 रोजी फिर्यादी रमेश उखा राठोड वय 40 धंदा मजुरीवर राहता शौरी तांडा चाळीसगाव जिल्हा जळगाव यांची 40,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची प्लॅटिना असलेली काळ्या रंगाची व तिच्यावर पांढरे पडले असलेले मोटरसायकल क्रमांक MH19 CB 5502 ही दिनांक 24/7/2025 रोजी रात्री 2 वाजेच्या दरम्यान शौरी तांडा चाळीसगाव फिर्यादीच्या घरासमोरून दागी कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली बाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 240/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। चाळीसगाव तालुक्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासकामी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो अपर पोलीस अधीक्षक श्री कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायक खोते, अंमळनेर उपविभागीय चाळीसगाव उपविभागीय यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील सहाय्यक फौजदार युवराज नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ईश्वर पाटील, पोलीस नाईक तुकाराम चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, मनोज चव्हाण अशांना शौरी तांडा चाळीसगावातील पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून 2 संशयित इसमांना ताब्यात घेतले होते। त्यांना अधिक तपासकामी पोलीस स्टेशनला आणून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शिवाजी बाळू मेटकर वय 23 वर्षे, दुसऱ्याचं नाव पुष्पक अशोक भालेराव वय 23 वर्षे असे दोन्ही राहता तळेगाव तालुका चाळीसगाव असे असल्याचे सांगून त्यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की त्या दोघांनी करजगाव तालुका चाळीसगाव येथून एक मोटरसायकलवर मोबाईल चोरी केला होता। तसेच शौरी गावातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन सदर आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकलवर एक मोबाईल हँडसेट काढून दिल्याने ती गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे। चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शंकर महादेव मुटेकर, सहाय्यक फौजदार युवराज नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस नाईक तुकाराम चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, मनोज चव्हाण या पथकासह कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक तुकाराम चव्हाण हे करीत आहेत। चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव।